त्यांच्या डाव्या हाताला सगळ्यांनी समोर या. काय ठीक आहे ठीक आहे सांग एकच मिनिट छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय. एक मराठा. एक मराठा. एक मराठा. एक मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बँकेमध्ये रेल्वे नका कोणी बँकेत बँकेत रेल्वे नका आणि जीसी मध्ये मुलं व्यवस्थित बसा. सगळ्यांनी समोर येऊन बसा. विनंती तुम्हाला बाकीचे सगळे खाली व्हा. खाली व्हा. खाली व्हा ना सगळे. समोरच्या बाजूला सगळे आपल्या मराठा बाजूला समोर येऊन बसा. समोर आले पाहिजे.
पाटलांची गाडी आतमध्ये येऊ द्या. गेटवरती जी गर्दी झालेली आहे त्या सर्वांना सांगा पटकन. सर्वांना विनंती आहे, सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, पाटलांची गाडी आतमध्ये येऊ द्या. गाडीला रस्ता द्या. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की गाडीला येण्याकरता रस्ता द्या. जे खांबावरती उभा आहे त्या लाईटीच्या खांबावर त्यांनी बाजूला लगेच खाली या. चला बोलणं तुम्ही स्वयंसेवक आहेत ना. गाडीला येण्याकरता रस्ता द्या. स्वयंसेवकांना विनंती आहे तुम्ही गर्दी थोडी कमी करा. हॅलो 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 फक्त स्वयंसेवकांनी सांगितलं विनंती. स्वयंसेवकांनी स्वयंसेवकांना विनंती आहे सांगितलं. तुम्ही स्वयंसेवक जरी सांगितलं झालं तरी गाडी आरामशीर येते. सगळ्या स्वयंसेवकांना विनंती आहे. मराठा समाजाच्या सगळ्या स्वयंसेवकांना विनंती आहे कृपया सांगितलं गाडी आत येऊ द्या. सर्व मराठा समाजातल्या युवकांना विनंती आहे. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे कृपा करून सांगितलं गाडी येण्याकरता रस्ता द्या. कृपा करून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे. सर्वांना विनंती आहे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. जरंग पाटील तुम आगे बढ़ो. गर्दीतून जरंग पडले गेले जागा करायची. स्वयंसेवकाला विनंती दोन्ही बाजूनी जागा द्या. रस्ता मोकळा करा. जरंग पाटलांना आत येण्यासाठी रस्ता मोकळा करा. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. जागा द्या. गाडीला जागा द्या समोर. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. जय जिलो. जय जिलो. महिला भगिनी आपल्या आलेल्या आहेत. बाकीच्यांनी गडबड करू नका. 2 लाईन करा महिला भगिनींचे. एक सगळ्यांनी जागे वाजव. जागे वाजव. जागे वाजव. हो तिथे टाळी वाजवा. तिथंच वाजवा. अहो वाजू द्या तिथं. वाजू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा. एक मराठा. दोन्ही बाजूनी जागा करू द्या. हे बघा चेंगरा चेंगरी बाजूच्या बाजूला. दोन्ही बाजूनी जागा करून द्या गाडीला. दोन्ही बाजूनी जागा करून द्या. जरंग पाटील तुम आगे बढ़ो. जरंग पाटील तुम आगे बढ़ो. हे ऐका
जेसीबी वरचे सगळे बांधव थोडं थांबा. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे त्यांनी बाजूला व्हा. अरे जरा हॅलो गर्दी कमी करा. लोटालोटी करू नका. बॅरकीट वर कोणी चढू नका. हे सगळे खाली व्हा. सगळे खाली व्हा. ढकलू नका. हे धोळक काय केलं यानं? हे धोळक काय केलं? तुला करता भाजीवाल्यांनी दिलं थांबा. हे बघा महिला भगिनी आपल्या इथे खूप मोठी गर्दी झालेली आहे. आपण स्टेज आपल्या स्वयंसेवकांनी थोडं अरे आपण थोडं बाजूला व्हा. इथंच थांबा नाही. हे बाजूला करा बाजूला. कृपया सर्व मराठा बांधवांना विनंती आहे तुम्ही इकडे लक्ष द्या. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे तुम्ही इकडे लक्ष द्या. शांततेत पाटलांची गाडी समोर येऊ द्या. कृपया गडबड गोंधळ कुणी करू नये. कृपया गडबड गोंधळ कुणी करू नये. खाली काढा खाली. अहो एक मिनिट. अहो त्या महिला आहेत आपल्या. जागा द्या तिथून. अरे लोटू नका. महिला भगिनी आहेत समोर. इकडे बघा. स्टेज अहो एक मिनिट. हो येऊ द्या. हो येऊ द्या त्यांना. ऑप्शन करून जातील ना. अहो जाऊ द्या ना महिला आहे. काढतील गडबड. अहो यांना ऐका ना. येऊ द्या ना त्यांना. काय बघ आपल्या महिला भगिनी तुम्ही गडबड करू नका. चप्पल अहो येऊ द्या यांना. बाकीचे कोणीच येणार नाही. बाकीचे खाली व्हा. महिला सोडून कोणीच वर यायचं नाही. पाठीमागे या पाठीमागे. इकडे या पाठीमागे. धक्काबुक्की करू नका. चप्पल दिली. आपले कोणीही स्वयंसेवक वर जाणार नाही. बाजूला व्हा. आताच नाही सत्कार सांगतो मी. पोलीस कर्मचारी कोणी अधिकारी असतील बाकीचे बाजूला करा. साईड करा. साईडला. पत्रकार बंधू सोडून जे कोणी समोरचे याच्यावर चढलेले आहेत, सर्व मराठा सेवकांना विनंती आहे की आपण पत्रकार बंधू सोडून आता मागे जा. बंधू सोडून जे वरती चढले सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांना विनंती आहे कृपा करून खाली उतरा. पत्रकार बंधूंना वरती जागा द्या. प्लीज प्लीज सगळ्यांना विनंती आहे. हे भैया तू बंद प्लीज 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 सगळ्यांना विनंती आहे कृपया आपलं आंदोलन राज्यभर देशभर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी पत्रकार बंधूंचं फार मोठं सहकार्य आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे कृपा करून पत्रकार सोडून सगळ्यांनी सांगितलं प्लीज 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 तुम्हाला सगळ्यांना. हो मामा मामा साईडला या ना मामा. हो मामा प्लीज ना. आम्ही सोबत असं काय करतो. आपण लाखाच्या सभा घेतल्या. एवढा गोंधळ नाही केला तुम्ही.
थांबे मराठी असं नाही तो मराठ्याला जागा सोड म्हणलं मराठी जागा सोडते लाख लाख लोकांनी जागा सोडल्या तुम्ही एक 500 जण सुद्धा नाही देते असं नाही व्हायला पाहिजे आपल्याला. अरे सहकार्य करा सर्वांनी. यांनी न्याय नाही मिळणार मग एकामेकाचा शब्दाच्या पुढे जायचं असेल तर न्याय मिळणं अवघड आहे. चला रस्ता मोकळा आहे मागे सरक मागे चल सरक सरक मागे सरक मागे काय करायचं सरका बाजूला पुढे येऊन काय पुढे आला सरक मागे सरक चला तात्या माग आहे ना. अरे मागला माग ना तुम्ही माग आहे रे माग आहे ना. थांबा थांबा बाजूला आपले सर्वांना विनंती आहे कोणी गडबड गोठवण करू नका काही गडबड करू नका. पाटील मुक्कामी आहेत आपल्याकडं सर्वांना वेळ भेटेल सर्वांना त्यांच्या संग संपर्क साधायला मिळेल. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे गडबड गोंधळ कुणी करू नये. पाटील आज आपल्याकडे मुक्कामी आहेत. कुणी नाही थांबा. हॅलो कृपया मराठ्यांनी समोर बसा. हा मेन काम दिलं तुमचं. सर्व पाठीमागे मराठा बांधवांना विनंती आहे ग्राउंड मध्ये खूप मोठी जागा आहे. तिकडं रस्त्यावर जमलेली मंडळी रस्त्यावरती जमलेली मंडळी स्टेजवरती ज्यांनी कोणी चपला बुटं घालून आले असतील त्यांनी बाजूला काढून ठेवावे. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे ग्राउंड मध्ये पुष्कळ मोठी जागा केलेली आहे. वरती जेवढी मंडळी असेल कृपया त्यांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर खाली यावं. स्टेजवरती जेवढी मंडळी असेल स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण गडबड गोंधळ करू नये. सर्वांना विनंती आहे गडबड गोंधळ करू नये. सर्वांनी मैदानात या. आजूबाजूला जेवढे बसलेले मराठा बांधव आहेत सर्वांना विनंती आहे की बाजूला येऊन बस. चला सगळ्यांना रस्ता जाण्यासाठी महिलांना रस्ता जाण्यासाठी जागा करा. सर्व स्वयंसेवकांनी सुद्धा स्टेजवर आता खाली स्टेजवर फक्त जरांगे पाटील थांबणार आहे. स्टेजवर सर्व स्वयंसेवकांनी स्टेज जरांगे पाटलांसाठी खाली करायचंय. सर्व स्वयंसेवकांनी सुद्धा खाली व्हा. सगळ्या इथे सुद्धा बसलेल्यांनी सर्वांनी समोरून यायचं स्टेजच्या. सर्व मराठी ग्राउंडवर खूप जागा आहे. जरांगे पाटील इथं मुक्कामाल आहे. चला बरं जरांगे पाटलांच्या शब्दाला मान द्या. सर्वजण स्टेजच्या समोर या. जरांगे पाटलांनी सर्व मराठ्यांना विनंती केलेली आहे स्टेजच्या समोर या. स्टेजवर फक्त जरांगे पाटीलच थांबणार आहे. कृपया सगळं स्टेज खाली करा. सर्वांना विनंती करतो सर्व समाज बांधवांनी खाली जावे. इथे सर्व स्टेजवरती आहेत स्वयंसेवक सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी स्टेजच्या खाली थांबायचे. फक्त पाटीलच वरती थांबतील. स्टेजवर फक्त जरांगे पाटील एकटेच थांबणार आहे. सर्वांनी समोरून या. चला अमोल भाई अमोल भाई पाटलांचं वेगळं आहे.
फक्त जरांगे पाटील थांबतील, बाकी सर्वजण खाली येतील आणि यांच्या पॅसेज मध्ये थांबलेल्या सर्वांनी समोरून यावे. सर्व मराठ्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजच्या समोरून यावे. स्टेजच्या जवळची जागा खाली करावी. स्टेजच्या जवळची जागा सर्वांनी खाली करावी. स्टेजवरच्या स्वयंसेवकांनी सुद्धा खाली व्हावे. स्टेजच्या आसपास असणाऱ्या सर्व मराठ्यांनी समोरून यावे. चला प्रत्येकाने खाली बसून घ्या. कृपया मराठ्यांनी शांतता द्यावी आणि जिथे आता खाली जागेवर बसून घ्या. तिची जागा थोडी मोकळी करा. हिंदू स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय या 12 बाबळे आणि नगर परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. मराठा आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात. आता ही लढाई मराठ्यांना जिंकत आणली. आपली ही सभा नाहीये, हे सूचना व्यासपीठ आहे. मी सगळ्यात सांगितलं होतं त्याच्यावर सभा ठेवलेले नाही गेले, कारण हे सूचना व्यासपीठ आहे. आपल्याला आंदोलनाच्या बाबतची सूचना करायची. खाली बसा तुम्ही, बसा खाली. नाही थोडीकडे वाटेकडे बसा, खाली बसा. आरक्षणाला विरोध असल्यासारखं वागू नका. आता तुम्ही कशाला उभा राहिला? कसं काय तुमचं काय काम आहे? बसा खाली. सगळ्याला एकच शब्द आहे मराठीतला, बसा खाली. मला काय हिंदी बोलता येत नाही, त्यामुळे हिंदी सांगितलं असतं. नाही जमत का आणखी? बसायला काही अडचण आहे का? नाही, आमच्याकडे डॉक्टर ते बसायला अडचण असली. बसा ना. माझ्या तोंडाकडे बोलत दिलो मी, काय माणूस नाही का काय? नुसते त्याला खाली बस मध्ये तो राय बाबा तसं बस झाली. लयच घोडीचे मराठ्याचे माणसं. बुटा एकाकडे, चपला एकाकडे ठेवलाय. हा तुझा दिवस आहे, नको राहत करू. बस काय शिट्टी देण हातात करून शिट्ट्या आणल्या खोलून नाही ते एवढ्या देड पटावून. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली. ही सूचना व्यासपीठ आहे, ही सभा नाहीये. तरी पण तुम्ही एवढं मोठं ग्राउंड केलं. आरक्षण मिळून द्या, हे ग्राउंडच भरायचं. या ग्राउंडवर उभा राहायला लागणार पाहिजे एवढ्या ताकदीनं आता मराठ्यांनी इथे. ही सूचना सभा आहे. आता ग्राउंड आमच्या गाड्या कोण लावल्यात पण नक्की होतं काल जेवण. काल ग्राउंड एकीकडून गाड्या इकडे कोणाचीच कोणाला मिळाला ना कोण पुढे. त्यामुळे ह्या ग्राउंड मध्ये आम्हाला झोपायला सोय लागेल. लईच पटांना दिसतो भरायचं नाही आरक्षण मिळालं.
फिरून मराठ्यात वाटत नाही गेलं पाहिजे कोणी. आताच नदी लागत नाही. बरेच जण येऊन बसले होते करंजीच्या घाटात किती खेळ बघायला. त्याला शेवटी लोड आला मोजे ते मला चला घरी जाऊन त्याला थंडी वाजायला. पहिला लॉट मोजेला दुसरा आला, दुसरा मोजेला परत तिसरा आला. ते मग झाडाच्या आडून डुकून बघत किती घेतलं आणखी. ते मला लय लांब दिसतो पातळीच्या मागे. ते म्हणला मग चल घरी. दोघं घरी गेले, लाकडं आणले शेकत बसले. आम्ही त्याला कम शेकत होती. म्हणलं पहिली उतरली. मग मराठ्याचा काचकाच तसा आहे, किती बाऱ्या टाका लागते समोरच्याला बघा मग तुम्ही. पण आपण नका टाकू बरं का, आपल्याला वाटलं झालं त्याला टाकून काय टाकायचं. अंतिम टप्प्यात आली म्हणाले लावले होते. लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. आता निघालो आपण मुंबईकडे. पर्याय नाही. सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे होतं, कारण ते मराठ्यांच्या हक्काचं आहे. आरक्षण जबरदस्तीनं किंवा दादागिरीनं धमकीनं मराठा मागत नाही. मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात आरक्षणात असलेल्या. आतापर्यंत या नोंदी कोणाच्या सापडल्या नाही. एक बीड जिल्ह्यातलं असं गाव आहे, त्या गावात एका नोंदीवर 250 प्रमाणपत्र मिळाले एकाच मध्ये. आणि त्यांच्या गावात लोक 250 गाव एवढं टप्पू येते. एका नोंदीवर पुरे भेटले. मग आपल्या तर 54 लाख मिळाले. केंद्रातलं बी आरक्षण, राज्यातलं बी आरक्षण. तरी काही जण 10-12 जण फडफड करतात. वर्ष ती काय घेतो वर्ष. राज्यात फायदा होईल फक्त. आपल्या लेकराला केंद्रीय कॉलेज मिळतील, केंद्रातल्या नोकऱ्या पण मिळतील, आपले IPS IAS दर्जाचे अधिकारी होतील आरक्षण मिळून. कशाला घेतो नाही टिकणार आरक्षण. 54 लाख नोंदी मिळाल्या. 54 लाखात जर पत्र दिले ना, मराठा शिल्लक राहत नाही. खरंही सगळ्या परिवाराला द्यायचंय. त्याच्यात 5-5 जरी म्हणलं या काय काल तरी 54 ला 5 नाही गुणिले तरी 2-2.5 कोटी होते. गणित मला येत नाही, पण तरी तुम्हाला जुळत असलं बघा. आणि त्याच्यात आपण सगळे सोयरे घेतले. मग आपलं बेटनगर पासून निघालं तर सगळ्या दुनियात इकडून येत आहे महाराष्ट्र. भेटत का नाही. पश्चिम महाराष्ट्रात पाहुणे, मराठवाड्यात पाहुणे, मुंबईत पाहुणे, कोकणात पाहुणे. त्याच्यावर कोणी कोणाला द्यायचे. पण लय ताठून बसू नका, तुमची निघाल्यावर म्हणता मी नसतो देत तुला. असं नका करू. आता यार घेऊन तुम्हाला काय करता नाही त्यांचं. बाबा आले भेटायला तुम्ही लयच घोडीचे लोक आहेत. बसा 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 बाबा, तुमच्या नातवला होईल. तेव्हा कातो लढली असते तर आज आम्हाला कशाला मग फळा लागला. आता आमची अशी फजिती. एक गुण सरकार, एक कोणती ओबीसीचा एकच नेता. त्याचा बाजारात उठल्यावर नाही त्याला ना तुमच्या ताकदीवर त्याला थोड्याच दिवसात भजे टाकलेले कागदच खायला लावणार आहे. बोलावला 2-3 दिवस झाले. त्याला वाटतं बोलावं तरी ओबीसी चालले, तर नाही बोलावं तरी ओबीसी चालले. त्याला वाटत होतं मराठी ओबीसीतच नाही आले पाहिजे. गेले ना, तुला काही कळत का नाही. तो म्हणतो मी आत नाही येऊन देणार. अरे आत जाऊन बाहेर आले, तुलाच वाटायचं बाहेर बाहेर आल्या का बाहेर. त्याला वाटायचं मी लय मोठा आणि एवढंच बारकोस की मी. त्याला वाटलं हे किती लढणार रे, अर्धी भाकर खाता येईल कवर लढ नाही. जेव्हा त्यांच्या भाकरीत बंद झाल्या त्यांच्या टोपल्यात काय न राहिला.
ते म्हणतो खायला आली वर दिसतंय आपला काच तसा असतो तुम्ही टेवायला बघा का नाही अरे तुमच्या नगर जिल्ह्यात ठेव आहेत का नाही असं होऊन जरा दणका नुसते आंतरवाली सोडली तर सरकार बैठका घ्यायला लागले तुमचा आवाज आहे का नका त्यांना सांगितलं माघारी येत नसतो म्हणलं मी आता मोकळा कारण मी बोललं तरच करीत असतो मला उलटी पुस्तक कुठून करायची सवय पहिल्यापासून लोक जर म्हणजे आरक्षण मिळत नाही मिळत असतं मग कसं काय मिळत नाही बघत असते मला उलटी कुठं करायची सवय मराठ्यांना मात्र मानावं लागल बोलता बोलता ध्यानातून जाईल म्हणून अगोदर एक स्तुती करतो हिंगोली जिल्ह्यातले पोर आहेत आपल्यासोबत स्वयंसेवक म्हणून असे काम करते ते पोर ते का लोक लोटायला आले ना तर रस्ताच झाला पाहिजे खरं सांगताय ना तुम्हाला आज 4था दिवस अशी गर्दी होती ते पोर जर मध्ये घुसले ना रस्ताच करते कुठे शिकले तर कुठं नाही द्यायचे त्यांना नाही आमच्या पोराला ढकलून दिलं ते मध्ये हिंगोलीत पगार कुर्सी घेत मराठा समाजानं ही लढाई आता जिंकली बरं का आता थोडी राहील मराठा समाजाला दाद द्यावा लागेल आणि मराठा समाजाला मार्गही द्यावा लागतो माझ्या मायबाप मराठा समाजाला खूप अपमानास्पद बोललं जायचं की जात कधीच एक येत नाही कधीच परंतु माझ्या मराठा समाजाने एका फटक्यात 2 कामं केली मराठा जाताही एकत्र आली आणि आरक्षणही ओबीसीतूनच घेतलं मराठा समाजानं ताकद कशी पाठीशी उभा करायची पाठबळ कसं द्यायचं याबाबतही मराठा मागे तुम्हाला परवाचं एकच उदाहरण सांगतो 4.5 महिने झालं हे आंदोलन सुरू आहे थंडी वाजा लागली का माझ्या अंगात कळत नाही ते मला काही नाहीच काही होत नाही थंडी ना काय व्हायना कवा खाल्लं तरी पचत आहे मला मी पाठव खातो तरी पचत मला आमच्या गाडीत 10 वाजता टोपलं सापडायला सुरू करते ते म्हणजे आपलं घ्या खाऊन याला कवा पचत आहे आता देतो आरक्षण सोडून त्याच्याच मग घरात होता त्याचा फार दुमता तिमता झालाय ते त्याला काही सुचा नाही तर बघ हे मग बसले हळूच काहीतरी बोलत येत मग माया झालं ध्यानात हे मागच्या नाही कलाकार कवावी ते आरक्षणाच्या मागचे तसलेच आरक्षणाच्या मागचे आणले नाही पुढं ते म्हणतो ते ओबीसी देऊन देणार नाही आणि असे किती बघितले किती वाटा लावले त्याला मी 29 ऑगस्टला शब्द देतो पाचरा पिचरा कडून जर तो अकोटा उपटून फेकून नाही दिला दुसरा आणि दुसरा सुद्धा ठरला आता असा निवार करून ठेवलाय जर का बाबा मराठा आरक्षणाला विरोध केला ना मंडल कमिशनच चॅलेंज करणार आहे पुरच केंद्रातला रद्द करीत असतात मराठ्यामध्ये एक भेटत नाही आमच्या बोटावर पाय दिला तर आम्ही दुसऱ्याचा विचार करत नसतो मराठा समाजानं पाठबळ आणि साथ कशी द्यायची हे परवा पुन्हा एकदा समाजासमोर आणले 4.5 महिने झाले आंदोलन सुरू आहे मी अंतरवालीच्या शिवाच्या बाहेर गेलो नव्हतो आत्ता गेलो तसा गेलो नव्हतो सभा घेतल्या हा वाद वेगळा परंतु अंतरवालीचा शिव सोडला आणि गावाच्या लक्षात आलं शेवटचं आंदोलन करायला पोरग निघाले आरपारची लढाई म्हणायला लागले आणि गाव पूर्ण रडायला लागले त्यांचे ते मायबापाप्रमाणे दिलेले गोदापट्ट्यातल्या 123 गावानं ताकदीनं पाठीशी उभा राहिले आंदोलनाचा सुरुवातीचा लढा उभा करायला त्यांचं ते ओक्साबोक्षी रडणं बघून मलाही उंटका भरून आला
त्यांना माहित होतं शेवटची लढाई म्हणजे काय होईल माहित नाही. आपला माणूस बोलला तर हटत नाही. चाललाय आपले शिव सोडून चाललाय. आणि ही वार्ता डोळ्याला पाणी आलेली गोदापट्ट्यातल्या 123 गावात अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखी पसरली. आम्हाला अंतरवालीपासून हवेवर महामार्गावर येईपर्यंत गोदापट्ट्यातला एकही माणूस शेतात आणि घरात नाही राहिला. 10 ते 15 लाख लोक अर्ध्या घंट्यात शहागडच्या मार्गावरती येऊन उभा राहील. मराठ्यांनी शक्ती कशी उभा करायची आणि पाठबळ द्यायचं कसं? ज्याला लेकरं मानले त्याचा पाठीवरून ताकदीने हात फिरवायचा कसा हे पुन्हा एकदा दाखव. कारण माणसाला बळ दिल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. गेवराई पासून अंतरवालीचं अंतर 19 किलोमीटर. तुम्ही कोणालाही विचारा 19 किलोमीटरवर उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. इतक्या ताकदीनं मराठी एकत्र आले आणि हे अचानक घडलं. हे निवेदित अजिबात नव्हतं. अचानक लोकांच्या लक्षात आलं. अंतरवालीच्या डोळ्यात पाणी आलं. याचा अर्थ यांनी शिव ओलांडली आणि एकदाच आपण जाऊन आशीर्वाद देऊन त्याला भेटलं पाहिजे. काहींचे हात चिखलानं भरलेले होते तर काहीच्या हातात खोरे खुरपे तसेच होते. जशाला तसेच लोक रोडवर आले. इतक्या ताकदीनं मराठा उभा राहिला. त्याच पद्धतीनं मी आता नगरपर्यंत आलोय. जी शिव ओलांडली त्या शिवावरच्या लोकांच्या लक्षात आलं आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायला बाहेर पडलाय. आणि मीही समाजाला जाहीरपणानं सांगितलंय मी तुमच्यात असन नसन मला माहित नाही. तुम्हालाही सांगतो पण हा विचार माझा मरू देऊ नका आणि माझ्या जातीची एकजुटीतून पुढे फुटू देऊ नका. कारण ही जात एकत्र येण्यासाठी खूप जणांना देव पाण्यात बुडून ठेवले होते. ही जात एकत्र आली नाही पाहिजे. आणि ही जात जर एकत्र आली तर सगळ्यांना पुरून उरू शकते आणि प्रगती सुद्धा या जातीत होऊ शकते. माझ्या मायबाप मराठा बांधवांना माझी विनंती आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुमच्यात असन नसन मला माहित नाही. आणि मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी 1 इंचही मागे हटणार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला. यदा कदाचित ही शरीर आहे एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालं. 1 दिवस 17 आणि 1 दिवस 9 दिवस. मी या समाजासाठी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. मला माझं शरीरही सध्या साथ नाही देत त्या उपोषणामुळे. परंतु मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत आणि करणार सुद्धा नाही. रात पाठ सध्या मी एक करतो. तुम्हाला माझं एवढंच आव्हान आहे. आरक्षण मिळालेले मराठी आणि न मिळालेले मराठी किमान आरक्षण नसलेलं लेकरू तुमचं समजून सगळ्या मराठ्यांनी नगर जिल्ह्यातले एक व्हा. कारण अशी संधी आपल्याला पुन्हा नाही येणार. आपल्याला ताकदीनं लढायचं आणि आपले लेकरं यातून वाचवायचे. आपण मागं नाही हटणार. मी रात पाठ यासाठी हे करतोय की या मराठ्यांच्या पोरांकडं कोणी वाईट नजरेनं नाही बघितलं पाहिजे आणि मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे. मी पाठ 4:30-5 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. आता गोदापट्ट्यातल्या 123 गावात गेलो नव्हतो. त्यांना भेटी दिल्या. माझा शेवटचा कार्यक्रम तिथं 4:30 वाजता झाला पाठ. तो कार्यक्रम होता 6 वाजता सायंकाळी. 4:30 वाजेपर्यंत गावातला एकही माणूस हल्ला नाही. ना माता माऊली ना कुणीच. अख्खं गाव बसून होत. मी 4:30ला तो कार्यक्रम संपेला. 5 वाजता जेवण केलं पठ आणि उलशीकच पडलो. कोण आलं आणि कोण नाही ते माझ्याकडची रगच ओढली. मला मध्ये एक फोटो काढून दिला. आता त्याने टाकलेली होती का काय रातभर फोटो काढले तोवर सूर्य उगला. त्याची उतरली नाही आणि ते मला भेलं नाही. लय टप्प होत होते. मी तर एकानच मग कार्यक्रमच केला पायाचा. आता नीट झालं. ते पूर्ण झालं.
ते तसं तारा देत असतं टाकल्यावर. मला वाटलं एखादं फोटो काढून जाईल, त्याच्या पायात अशी निवार चप्पल होती, ते कणाकणाच पुढून आलं. त्याला दोघा तिघा धरलं बी, तर तेव्हा म्हणलं एकच काढायचं. त्याने असं त्या चपलीचा दणका बसला, मग अर्ध नकच उडालं. नाही त्याला लय काचा लोटलं, पण ते कळत नाही मला. दारू सोडा, तुमच्या पाया पडून सांगतो, आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या एकदा, आणि व्यसनापासून मराठ्यांनी लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही, कोणी. फक्त व्यसनापासून आपले लोक लांब, काहीच करायची गरज नाही आपल्याला. आरक्षण तर आपण आणलंय आता. ज्यांना ज्यांना सरळ करायचं त्यांना सरळ केलं आणि आणलं आपण आरक्षणात. आता आरक्षणापासून नाही रोखू शकत कोणीच. बाबा कवा विटाळ्या वाजू नका, मग सगळं गणितच हुकून बरं का. तुम्ही एक तर उशीर आले, मग ह्याच मग राहिले. आणि मग मी काय कॅम्प्युटर नाही कॅसेट टाकली सुरू व्हायला. मी काही म्हणलं तुम्ही ना दर ठोकीला, मग जाईल ना हुकून सगळा मिळेल. मग इकडे मी सगळे नीट केले, तर तुम्हीच मला नीट करायला लागले. आता वाजायचे असले तरी नका वाजू, मग दुसऱ्याने वाजले तरी तुमच्याकडेच देईन जाईल. मायबापा हो, ही लढाई आपण आता जिंकत आणली, ही जिंकायची. मी नाही मागं हटणार आता. त्याच्यापेक्षा काय वेळ द्यायला पाहिजे. देशातलं पहिलं आंदोलन असेल की त्या आंदोलनात 7 महिन्याचा वेळ दिला. सुरुवातीला नितीन गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, महसूलचे मुख्य सचिव, त्यावेळेस 3 महिने दिले. त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समिती नेमली, तिला 40 दिवस दिले. 1 महिना पाहिजे म्हणले, आपण 10 दिवस जास्त दिले. पुन्हा 2 महिने पाहिजे म्हणले, आपण 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला. आणि आपण 23 डिसेंबरला घोषणा केली, 20 जानेवारीला आम्ही मुंबईला जातो. 23 डिसेंबर ते आता उद्या 23 डिसेंबर, 23 जानेवारी पुन्हा येते, म्हणजे 1 महिना, एकूण 7 महिन्याचा वेळ झाला. जरी आपण ह्या महिन्यातला दिला नसला, आपल्या निवेदनासाठी जरी वेळ होता, तरी तो सरकारला होताच. यापेक्षा या महाराष्ट्रात कोणीच वेळ इतका दिला नसेल, तरीही ते म्हणतात आम्हाला आणखी वेळ पाहिजे. आता कशाला पाहिजे? एकदम सोपं आहे. आता बघा, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, आणि तसं तर मी मीडियाशिवाय बोलतच नाही, ते तरी बरं आहे. नाही तर मला हे इतकं येड्यात काढलं असतं आता भयानक. ते म्हणतात मुंबईला याची गरजच नाही, आम्ही देत होतो वर आरक्षण, थोडे दिवस द्या. पण मीडियाच्या समोर, सगळ्या समाजाच्या समोर बोलल्यामुळे समाजाचा फायदा झाला आणि माझा पण झाला. 54 लाख नोंदी सापडल्या, आता फक्त प्रमाणपत्र द्यायचे. साधी आणि सरळ प्रक्रिया आहे. त्याच्या परिवाराला देताना वंशावळ जोडायची गरज नाही. 54 लाख प्लस त्याच्या परिवारातले होणारे लोक, आणि या दोघांची काळजी आकडा होईल त्यानुसार त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना. याच्या अगोदर नोंदी आणि परिवाराला द्यायचा असेल तर 2 दिवसात सुद्धा देऊ शकतो. नंबर 1, आपण पर्याय सुद्धा दिले. तुम्ही गावागावात प्रत्येक ग्रामपंचायतला ज्यांच्या नोंदी सापडल्या ती यादी लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ज घ्या, शिबिर घेऊन, आणि तिसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणपत्र द्या. त्यांनी शिबिर घ्यायला सुरुवात केली, पण काय सांगावं त्यांना, मिळत लागाय. बघा कार्यक्रम किती उलटा आहे. तुमच्याकडे ग्रामपंचायतला चिठ्ठी देत का? नाही, खरं सांगा बरं का. नोंदी निघाल्या चिटकीला नाही. अरे मग उद्या दाखवतो त्यांना. मला म्हणले सगळ्या महाराष्ट्रात चिटकेल्या, काही काही चिटकेल्यात ना. ती म्हणला होता काही काही गावात चिटकेल्या 7-8 जणांना असा दबाव आणला, ते नाही म्हणलं डबल, हा म्हणले. ते चांगला हा म्हणला होता चिटकेल्यात, म्हणला काय द्यावं. ते म्हणले नाही 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 नाही, ते गपच बसलं, ते हावी म्हणा त्याच्यानं. मला तरी खरं सांगा, मला काम करायचंय.
मला काम करायचं म्हणजे मी एकटं खोटं करत नाही आणि तुमच्याच जोरावर करतोय, तुमच्याच बळावरती करतोय. फक्त प्रॉब्लेम एक होता इथून मागं, आताचा एकच आहे, मी सरकारला मॅनेज होत नाही, फुटत सुद्धा नाही. सरकारचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण मला काही लागत नाही, मला पैशाचा जन्म जमत नाही पहिल्यापासून, पदाचा जन्म जमत नाही. कवा माझ्याकडे कर्जच असतं, त्यामुळे मोहन पैशाचं जमत नाही. जसं हिंदी जन्म जमत नाही तसं हिंदी जन्म जमत आहे. बरं का, मी खोटं नाही बोलत, तुम्हाला जमतंय. पण दम्मानी चेरले तर मी बेस्ट उत्तर देतो. पण उतरता जर ही चेरता या काय की जर त्याचं नाव घेतलं ना मग सगळं गणितच बिघडून जातं. आणि ते त्याचंच नाव घेतं. आधी गोळीत मला दम्मानी चेरते एक दोन, मग मी चांगले उत्तर देतो. ते या काय त्याचा प्रश्न आणते, मग मी कुंकडे जातो. आणि तेच आणलं का मग सगळे कार्यक्रमच उलटा सुलटा होतो. तेव्हा मी सध्या कागदच घेऊन निघत होतो पिशी. कोणत्या संपादकाकडे जातो मग तुमच्या दम असला तर वाचून दाखवा. ते काय हलवायचे ते तो लोकांच्या वाटत जातो. हे पोटे असले बेकार, हे कसलं खालून काय नाही देत, कुठले बा झाडाखाली बसून शिया आणल्यात कुणाला माहिती आहे. असे कौशी देते 2 दिवस माझा भाकर करायचो. मग ते मराठ्याचं वाटत जातं हे पोटे सोडी देतोय. मग हे काय कुठून सापून आणलं तर कुठून नाही, इतकी कौशी दिली माणसा 2 दिवस सुधरतच नाही काय करावं. आता मध्ये मी ते 20 जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचं डिक्लेअर केलं. गप्प बसाव का नाही? मग 20 जानेवारी गप्प बसायचेच नाही. असे नमुने ते पोट्टे मराठीचे. कोणी त्या वाळ सोशल मीडियात टाकलाय कोणाला माहित. कोणतरी मुसळीच घेऊन निघाले मुंबई. आता सरकारने मला बेजार केलं, त्यांचे प्रतिनिधी फोन करू ते म्हणले वय तू मुसळी घेऊन येणार काय? मला नाही मला त्याला विचारते कोण टाकलं त्याला. ते रे पोट्ट्याने नीट टाकायचं ना, ते मुसळीवर उलटे तोंड करून बसले आणि त्याचा फोटो टाकले. एकाने तोंड इकडे केलं, एकाने टांगडे इकडे केलं. ते म्हणजे होय किती मुसळीवर किती लोक बसत असते मला ते मी मला माहित नाही. तर त्यांना विचारते कोण आहे, त्यांना गप्पच बसत नाही. काय करते? मी सहज म्हणलो 20 जानेवारीच्या आज सगळ्या कामावर करून घ्या, आपल्याला मुंबईकडे जायचं आणि वापस नाही यायचं. एक जणांनी सोशल मीडियाला व्हिडिओ टाकला, गव्हाला इतकं पाणी दिलं त्यांनी, त्याचा वावरच शेवळ सगळं. तेव्हा माघारी तर वापसाच नाही झाला पाहिजे. बघा हे पोरं. मध्ये त्यांनी ते डिझेल बंद केलं. म्हणले आता वाटाने गाड्या गाड्यावर डिझेल जर बंद पडलं गाड्या काय चालायच्या. एका पोरानं लगेच दुसऱ्या दिवशी काय डोकं लावतात खरंच ना, मला तुमच्या पायाच पडायला पाहिजे असं डोकं. एक जण ते आपल्या जवळ आहे बघा ट्रॅक्टर, आपल्या सगळंच येते. त्याने ते सौर ऊर्जाच बसवलं ट्रॅक्टरला. मला आपला ट्रॅक्टर मुंबईला थांबणार आता. बघा कार्यक्रम कोणाचा कुंकडचे कुंकड बाहेर जोडले त्याचे त्याला माहिती, त्यांनी सुरू बी केलं. ते डोकं लावायचं कामच नाही. सांग मी सरकारला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरांचा आणि मराठ्याच कमी लाद नका करू. तुम्ही लवकर हक्काचं आरक्षण येऊ द्या. तुम्ही जर नाही दिलं तर तुम्हाला आणखीन जड जाईल. आणि ते दिवस त्यांनी आणला शेवटी. त्यांच्याकडे आपलं काही काम घेणं होतं जास्त. आपण आपलं सगळं साहित्य संघ चालले आहे, तेवढं एकच काम आहे त्यांच्याकडे, बाकी काही नाही. आपण त्यांना काही दडपून आणलं नाही, काहीच नाही. मला म्हणले तुम्ही डोंगरावर मुकाम टाक. एक जण प्रतिनिधी फोन आला, ते म्हणला तुम्ही वारीला गेल्यावर नाही का गावात मुक्काम असते, ते म्हणले तुम्ही डोंगरात मुक्काम टाकले. म्हणलं आम्ही गेल्यावर मागे येऊन मुक्काम टाकले. आणि वारी सारखं केल्यावर गावात मुक्काम टाकल्यावर आणि पाठ कुणाच्या भिकाणी काढून बसले गावात गेले राहिले 6 महिने. आणि मग ते म्हणजे मुंबईत आल्यावर असंच का काय म्हणलं तिथं जागा मिळेल तिथं. आणि पोट्टे बी असे गप बसायचं ना, गप बसत नाही. ते लिहून टाकी देत मंत्रालय बघायचं, कुठे इमान बघायचं, कुठं हिरोईनीचे बंगले बघायचे, चॉकलेटच्या कंपन्या बघायच्या, काही लिहून टाकी देत. मंत्री कसा राहतो ते बघायचं. आता त्याला मंत्र्याचा बंगला बघायला गादी बघायला गेल्यावर आणि नेमकं त्या कचाट्यात गादी सापडलं, त्या गादीचं काय व्हायचं. आता इमान बघायला जायचं का पंख्यावर बसवतो. मी सांगितलं होतं त्यांना तुम्ही शेवटी त्या टोकाला मराठ्यांना नका, आमचा नाविलाज.
आमच्या लेकराच्या मूर्ती पडत असताना आम्ही नाही बघू शकत. माय बापू तुम्हाला जास्तीचा वेळ न घेता जाता जाता सांगतो, अशी संधी पुन्हा नाही येणार. आपल्या महाराष्ट्रातले लेकर आपल्याला मोठे करायचे. राजकारण बाजूला ठेवा. आपल्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत आपण एक इंचही मागं नाही सरकायचं. आणि मी तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या जीवावर मुंबईकडे निघालो. पाठीमागची बाजू सगळे सांभाळा, कारण तिकडे जर काही ताण दिला, इकडे आंदोलन तुम्हाला सांभाळायचं. मी बीडच्या साठी सांगितलं होतं, तर 3 ते 4 लाख नुसत्या माता माऊल्या आल्या होत्या. त्यांना सांगितलं आम्ही मुंबईकडे चाललोय, मुंबईची खिंड आम्ही लढतोय, पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची. ती हिंमत करणार नाही त्रास देण्याचे, पण जर दिलाच पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची. महिलांनी उठायचं, काहीच नाही करायचं. मावशीवर तुम्हाला आवाज येतो का? सांगू का मग? तुम्ही तर काहीच म्हणा, नुसते अशा करायला लागल्या. तिकडे लय मोठ्या आहेत ना. मी बीडच्या सभेत सांगितलं, जर तिकडे पोरांना आपला त्रास दिला तर ती पोरं तुमचे नसतील असतील मला नाही माहित, पण गेलेल्या पोरात तुमचं पोरग शोधा आणि त्याच्या पाठीशी उभा राहा. आणि जर त्या पोरांना त्रास दिला तुम्ही एकच काम करा, कोणत्याही पक्षाचा आमदार आणि मंत्री असो, जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांना उठायचं आणि त्याच्या दारात जाऊन बसायचं, काहीच करायचं नाही. त्याला 2च प्रश्न विचारायचे. आमचे पोरं मुंबईत लोकशाही मार्गानं आरक्षणाची मागणी करायला गेले, तुझे आमदार मंत्री तिथले त्रास द्यायला लागले, तू त्यांना फोन करून सांग त्रास देऊ नको, आणि फक्त पायातल्या हातात घ्या, आणू नका. ते 2 महिने दार नाही उघडायचे, काहीच म्हणत नाही. ते फोन करून सांग बसा मला इकडे भाकरच होऊन द्यायला, कारण आपल्या लेकरासाठी ते करायला. मी एवढं म्हणलं व्यासपीठच खाली आलो. त्या माता मावल्या काय आल्या, म्हणलं दादा तुम्ही जा मुंबईला, नुसतं काही कोणी येडवण करून द्या, इकडे काय चपलेत तुतार फोडी द्या एखाद्या. म्हणजे महिला बी त्या करायला लागल्या, कारण प्रत्येक माता माऊलीला कळालंय आपल्या लेकराचं हित हे आरक्षणात, आपले लेकर आरक्षणामुळे मोठे होणार आहे. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब, फायदा याच्यात सगळ्यांचाच होणार आहे. आणि मला पण लय उशिरा कळालं, यांचे खटके तुमजवळ आहेत. मला लय उशिरा माहिती झालं. मला जर लवकर माहिती झालं असताना मी आरक्षण तुम्हाला समजून सांगितलं असतं, यांना सांगितलं नसतं. हे तुमच्याच ऐकण्यात येत, मला लय उशिरा कळालं, कारण हे लय घुमेलंय मला. आधी मी एका गल्लीतून आले की 3ऱ्याच गल्लीतून जायची. मस्त ही लढाई आपण मागे जिंकली असते, कारण मराठा एक होणं गरजेचं होतं. मराठा एक व्हायला उशीर झाला. आता फक्त एकजूट फोटो देऊन आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आहे, आणि महाराष्ट्रातला एकही मराठा या आरक्षणापासून लांब जात नाही. आपलं सरळ सरळ म्हणणं सांगतात 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र द्यायचे आणि त्यांच्या परिवाराला पण द्यायचे. आणि सगळ्या सोयऱ्यांचा घनगोतातील सगळे सोयरे, म्हणजे आपलं भेट कोणीकडची पण कोणीकडे, त्याचा अध्यादेश काढायचा व ठोकून काढायचा. त्यांनी थोडं उलट केलं, त्यांनी अध्यादेश काढायची तयारी सुरू केली. माझ्याकडे घेऊन आले, मला म्हणले सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला लागलो आहे. आणि म्हणलं सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढायला लागले, प्रमाणपत्र आता समजा प्रमाणपत्रच नाही, आणि सोयऱ्याला कोण दे? समजा ज्याचे पत्र आहेत बाबा, आपल्या सोयऱ्याला, ज्या सोयऱ्याला घ्यायचं त्याच्या सोयऱ्याचं तर प्रमाणपत्र पाहिजे का नाही, तरच ते देईल ना. तुम्ही जर 54 लाख पत्र दिले तरच त्या पत्राच्या आधारावर ज्याची नोंद नाही मिळाली त्याचा फायदा होणार. नोंद मिळालेलीच तुम्ही देणार, सगळ्या सोयऱ्याचा आधीच देऊन काय करता? मग ते झालं उलट. एखादा नाही का शेती बागायती करायला निघतो, बागायती करायला चालला आणि विहीर खांद्याच्या आधीच मोटर राहून ठेवली का, मग मातीत टाकेतो का, ठेकाळात टाकेतो का? विहीर खांद्याच्या आधीच ती विहीर खांदा लागेल, तिला पाणी लागतं का बघा ना, आधीच मोटर राहून. तसा खेळ झाला. हा म्हणले असं असतं काय, गेले माघारी घेऊन. म्हणजे त्यांनी काय डावं नाही टाकायचे तेवढे टाकले, पण आपण काय असा नमुना लागलोय त्यांना, त्याचे पुढे डाव मोडून टाकतो. आता त्यांना वाटलं 4-5 जण येते,
लय झालं तर मुंबई जेव्हा लाईन लागली नुसती इचिरी देत त्यांच्या सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या त्यांनी रोपासूनच्या सगळ्या पहिल्यांदा आंदोलनाला ह्या यंत्रणा कामाला लागला मला लागून दे काय लागायचं कारण मला इंग्लिश वाचत येत नाही मग लयच खेळ कमी लागला तिचं म्हणून लय दिवस झालं जमा पण मराठीत जर विचारलं ना बोलायचं कामच नाही कसलाच मंत्री आपल्याकडे येत नाही मराठीत विचारलं कार्यक्रम आहे त्याचा माझ्याकडे मंत्री आले डबल आले तुम्ही बघितले का टीव्हीला बघा तुम्ही सुरुवातीला आल्याला नंतर आलाय का हा ते बदलून खांदे बदलून दिले आपण नाही का नांगर धरल्यावर पहिलं बदलित होत तशी माझ्याकडे बदलून पाठी एक नाही पाठी पहिले आल्या डबल नाही पाठी कारण इकडे बोलायचं इकडे कसं आपल्याला अवघड आहे कारण मला जातीशी देणं घेणे तुमच्याशी नाही माझ्या जातीला मी मायबाप मानलेला आहे आंदोलन हे तुमच्याशी मित्रत्व करायसाठी नाही माझ्या जातीला न्याय मिळण्यासाठी त्यामुळे तुमचं ऐकून नाही घेऊ शकत आणि ऐकलं पण नाही प्रत्येक वेळेस बदलून येते आणि ते म्हणतात आमच्या समोर ठरलं नव्हतं म्हणलं मग बोलले त्यांना ठरलं नव्हतं मग ते पुढे येते आपलं लेखी द्यायचं ठरलं होतं आणखी सह्याने झाल्या बघायचं 4 महिने झाले ते म्हणतो तू कर आणि ते म्हणतो तू कर एक मंत्री तर गावाकडे गेले आणखी आलाच नाही मुंबई ते म्हणतो मी आल्यावर करू मग इकडे ते म्हणतो तू कर ते म्हणतो नाही मग तू आपण आल्यावरच करू दोघं संगत आणखीन एकत्र येणार ते होतं मुंबईत सुद्धा निघालो आपण तुम्हाला माझं जाता जाता पुन्हा एक सांगणार माझा शब्द आहे तुम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय मग मागा नाहीये परंतु तुम्ही ताकदीनं पाठीशी उभा जागरूक राहा मुंबईकडे डोळे लावून बसा तिकडच्या लेकरांना काय त्रास होतोय का किंवा आरक्षण दिलं जात आहे का यासाठी ताकदीनं तुम्ही या पोरांच्या पाठीशी उभा राहा जिल्हाभर आणि जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जागृती करा कारण हे आरक्षण आणल्याशिवाय आता आम्ही मागं नाही फिरत वेळेप्रसंगी सरकारच्या गोळ्या झेलायची जरी वेळ आली तरी छातीवर झेलण्याची तयारी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो मरण पत्करानं पण मग हटणार नाही मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय कारण मला माहिती आहे याच्यातच माझ्या समाजाच्या लेकराचं हित आहे आणि याच्यातच माझे मराठा समाजाचे पोरं मोठे होणार आहे आज आपले मुंबईला चाललेले लोक त्यांचा त्रास तुम्हाला नाही माहित तुम्ही आता थोड्या वेळानं जाणार आहे कोण कुठं झोपलंय कोणालाच माहित नाही त्या थंडीत त्याला गाडीत किती थंडी वाजली हे त्यालाही माहित नाही आजचा दुसरा तिसरा दिवस त्यांचे काय हाल होत आहेत हे एकमेकाला फक्त ते सांगतायत पण प्रत्येक जण सहन करायला लागलाय जात मोठी व्हावी म्हणून रात्री कोण कोणत्या ग्राउंडवर होता कोण कुठं होता काही काही पोरं रात्री झोपले सुद्धा नाहीत रात्रभर शेक केला त्यांनी थंडी वाजली म्हणून शेकत बसले पण मग आटल्याने गाडी वळून गावाकडे गेले मुंबईकडेच निघालेत एवढी रीस मराठ्यांना सध्या मराठ्यांच्या पोरं मोठं करण्यासाठी आले कोणी म्हणत सुद्धा नाही की मला खोली नाही मला झोपायला जागा नाही मी सुद्धा ग्राउंडवरच झोपतो खोली दिली पण मला खोलीत नावीला जाणं झोपावं लागतं तर माझा पाय ताटला तर सरळ सुद्धा होत नाही कारण अंगातलं रक्त कमी झालेलं आहे या उपोषणामुळे त्यामुळे मला नावीला जाणं खोलीत झोपायला लागतं मी आयुष्यावर जगण्यासाठी नाही आल्यानं आपल्या मराठा समाजानं ती कोणती तरी गाडी आणली दिली इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही माहिती जागेवर उभा आहे कोलप लावून ते कारण मी मौज मजा करण्यासाठी आलेलो नाही माझ्या गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून ही लढाई मुंबईकडे जाणारे प्रत्येक पोरग हाल सहन करतो प्रत्येक पोरग पण एक जण सुद्धा मागं वळायला तयार नाही नको त्रास व्हायला असं कोणीच म्हणत नाही प्रत्येकाला सांगतोय ज्यांना सहन होत ते थांबा ज्यांना होत नाही ते वापस जा कोणी मागा फिरायला तयार नाही कालच्या अर्ध्या पोरांना आंघोळी नाही केली तरी कोणी म्हणलं नाही आम्हाला आंघोळी नाही भेटल्या किंवा काही थंड पाणी होतं काहींनी तशाच बकेट अंगावर ओतून घेतलं काही केलं गार पाण्याने काही होत नाही माझ्यासारखे गार पाणी घेतलं मला उष्णच गंगात न्यावं लागत इतका त्रास हे पोरं सहन करायला लागले आणखी मुंबईपर्यंत जायचं आम्ही सगळा संघर्ष सहन करणार आहे
माझी तुम्हाला विनंती आहे, जास्तीचा मराठा समाज आणखीन जागृत करा. जर तिकडं काही त्रास झाला, आरक्षण मिळेपर्यंत रस्त्यावरून कोणी चालायचं नाही. महाराष्ट्रातले क्षणभरात अर्ध्या घंट्यात सगळे रस्ते आणि सगळ्या रस्त्यावर मराठा आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे, इतक्या ताकदीनं राज्य बनले करा. कारण आपलं आंदोलन शांततेत आहे आणि तेही शांततेतच ठेवायचं. आता 25 तारखेला मराठी संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईतल्या गल्ली गल्लीत तुम्हाला मराठा दिसणार. गल्ली गल्लीत इतका ताकदीनं मराठा मुंबईकडे 25 तारखेला येणार. तुम्ही येणार आहेत का? खरं सांगा बरं. नाही तुम्ही हो म्हणायचं मला असं ठिशी देणे आपल्याला तिथं मला भेजे बदडून नव्हतो माझा येतो. खरं सांगा आता. नाही हाणायचं तर नाही राव आपल्या. मग तर ते मागच कार्यक्रम झाला असता. त्याला काय टाइम लागू दे. याला हाणायचं म्हणलं पुढे येते हो फटाफटा एवढ्या कामाला निभारे आणि त्याच्यात निघून सौसाने कुंकड दिसत नाही. मिळ बी लागत नाही कुंकड गेले. हे तर करायचं नाही. या शांततेच्या युद्धानच 70 वर्षात मराठ्यांना आरक्षण मिळत नव्हतं. ते पत्रात पडायला लागले फक्त शांततेच्या आंदोलनावर. काहीच करता येणार काम. शांततेच्या आंदोलनात खूप ताकद आहे. म्हणून तुम्हाला माझी पुन्हा पुन्हा विनंती, आता जागे राहा. हे आरक्षण आता टप्प्यात आले. आता घेतल्याशिवाय माघारी नाही येणार. आम्ही तुमच्यात असो किंवा नसो, 2 गोष्टी कायम करा. आपला विचार मरू देऊ नका आणि मराठीची झालेली एकजूट मिटू देऊ नका. एवढीच मला अपेक्षा आहे तुमच्याकडे. कारण मी आता हटणार नाही ठरवलंय. जाता जाता पुन्हा सांगतो, ताकदीनं सगळ्यांनी मुंबईकडे या आणि पाठीमागं राहिलेल्या बांधवांनी पाठीमागच्या आंदोलनाची धुरा सांभाळा एवढीच विनंती करतो. आणि आपल्या इथं बसलेल्या बांधवांना सांगतो, गाड्यातल्या बांधवांनी गाड्यात दमानं चालवत जा. आपल्यापासून कोणाला इजा नाही झाली पाहिजे. आपल्या रॅलीत असलेल्या सगळ्या बांधवांना विनंती, गाड्या एकदम दमाने आणा आणि एका लाईनीत सगळे चलत जा. उद्यापासून आपली लाईन तुटली नाही पाहिजे. कारण ही जर एखाद्याला इजा झाली तर आपल्यापासून नाही झाली पाहिजे. कोणाची गाडी जर खराब झाली तर या नगरमधूनच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्याची गाडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.